नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी संगीता बनसोडे। मी एक साधी शेतकरी महिला। आज मी सांगणार आहे माझं यूट्यूब चॅनल कसं मोनोटाईज झालेलं आहे। सुरुवातीचा प्रवास, चॅनल कधी चालू केलं, सुरुवातीला व्ह्यूज किती येत होते आणि कोणते व्हिडिओ टाकले होते मी आणि कोणत्या कोणत्या अडचणी आल्या हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सुरुवातीचा प्रवास म्हणजे मी 14 मार्च 2025 ला संगीता बनसोडे फार्मर ही चॅनल चालू केलेलं आहे। अगोदर मी टेलर नाव टाकलेलं होतं त्या चॅनलचं, पण आणि टेलरिंगचेच मला व्हिडिओ टाकायचे होते। काही काळानंतर मला टेलर कामाचा खूप त्रास होऊ लागला, माझे हात पाय दुखू लागले, बरंच काही अडचणी येऊ लागल्या टेलर कामाला। मग मला बंद करावं लागलं, ट्रीटमेंट चालू करावं लागलं। मग ते टेलर काम मी सोडून दिलं। 14 मार्चला तर चॅनल चालू केलं आणि बंद कसं पाडायचं म्हणून मी लिपसिंग सॉन्ग सोडत राहिले। टेलर कामाचे म्हणजे व्हिडिओ न टाकता लिपसिंग सॉन्ग मला आवडते, पण लिपसिंग सॉन्ग, हिंदी सॉन्ग लिपसिंगचे व्हिडिओ टाकत राहिले। त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या मला। नंतर जूनला मी शेतातले व्हिडिओ टाकू लागले, तेव्हा रँक होऊ लागले। मग शेतातलेच व्हिडिओ टाकायला सुरू केले आणि जेव्हा मी चॅनल चालू केलं खूप अडचणी येत होत्या, बरेच काही सोयरे धायरे लोक वेगळ्या नजरेनं बघू लागले आणि बरेच काही बोलू लागले। सोयरे धायरे असे बरेच काही नातेवाईक फोन लावायचे बंद केले, तरी मी माझं चॅनल चालूच ठेवलं। मी बंद पाडलेलं नाही, रेग्युलरी एकही असा 14 मार्च ते एकही दिवस असा ठेवला नाही की व्हिडिओ न टाकला नाही। माझ्या चॅनलला मोनोटाईज व्हायला 1 वर्ष लागलं। 1 वर्ष झाल्याच्या नंतर माझं चॅनल फायनली मोनोटाईज झालेलं आहे। खरंच खूप छान वाटते। 14 मार्चला माझ्या चॅनलला 1 वर्ष झालं होतं, तर खूप असं टेन्शन येऊ लागलं, काम सोडून तेव्हा काय की असं वाटू लागलं। लाईव्ह पण सोडून दिली होती मी, पण एका व्हिडिओनी मला खूप मदत केली, शॉर्ट व्हिडिओनी। खूप छान वाटतं। खूप कष्ट केले यूट्यूबवर मी, खूप मेहनत घेतली, तर 1 वर्षाच्या नंतर मला यश मिळालं। व्हिडिओ टाकताना मला खूप अडचणी येत होत्या, नेटवर्क प्रॉब्लेम, असं खूप काही। पावसाळ्यात आता माझे व्हिडिओ रँक व्हायला लागले, शेती कामाचे खूप अडचणी येऊ लागल्या, व्हिडिओ करणे, शेतातले कामं, सगळं काही बरंच काही अडचणी येऊ लागल्या, तरी पण मी व्हिडिओ टाकणंच म्हणजे कंटिन्यू ठेवलेलं आहे। मी जे शेतात काम करतो, शेतातले असं असतात ना, कचरा वेचणे सुरुवातीपासून, बिया लावणे म्हणजे सरकी लावणे, पेरणी, त्याला खत टाकणे, हे निंदण खुरपण, हे माझे व्हिडिओ टाकायला सुरुवात केल्यानं खूप छान रँक होऊ लागले। मग ते कंटेंट मी तेच ठेवलं, लिपसिंगचं पण सोडून दिलं, तेच ठेवलं। असं करत करत माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला 18 जुलैला व्हिडिओ माझा मिलियनवर गेला। खूप छान वाटलं, समाधान वाटलं। एकच व्हिडिओ 1.2 वर गेलेला आहे, तिथं स्टॉप झाला। त्याच्या अगोदर एक 94,000 वर गेलता, ते मिलियनवर काही गेलं नाही। मग मला वाटलं आता आपले व्हिडिओ असेच रँक होणार, म्हणून मी असेच शेतातलेच व्हिडिओ सोडत राहिलो। मग मिलियनवर गेल्यानं कुठंतरी चांगलं वाटलं। नंतर दुसरा एकही व्हिडिओ रँक झालेला नाही।
नंतर असेच मी व्हिडिओ टाकत राहिलो, माझा टाईम पण माझ्या चुका पण होऊ लागल्या. असं शेतातलं खूप काम राहू लागलं, घरचं काम करून शेताला जाणे. आणि मी काय करत गेलो, सकाळी सगळे खट 7-8 व्हिडिओ सोडून जात गेलो. 6 वाजता 5-5 मिनिटाच्या अंतरानं सोडून देत गेलो. ते काय टायमिंग मला चांगलीला जमलंच नाही. तर असं मी शेतातली कामं पूर्ण होईपर्यंत मी तसेच व्हिडिओ टाकत राहिले सकाळीच. ते काय रँक झालेच नाहीत. मग माझ्या लक्षात आलेलं आहे, जानेवारी महिना आल्याच्या नंतर मला कळालं की मला असं टेन्शन येऊ लागली की माझं चॅनल का ग्रो होत नाही आणि माझं चॅनल माझे व्हिडिओ रँक होत नाहीत. माझं काय चुकलं हे मी लक्षात घेतलं आणि थोडी टायमिंग चेंज केली व्हिडिओची. आणि मला खूप टेन्शन येऊ लागलं की मी इतकं काम करालो यूट्यूबवर, मला कसं माझं चॅनल काहीच पळ नाही गेलं, ग्रो होई नाही गेलं, म्हणजे काहीच फरक पडत नव्हता. व्हिडिओ असे 2-3 हजारावर जायचे, बसायचे, 1,000वर जायचे, केवर सुद्धा जायचे नाही. एकदा सोडून द्यायची ना मी सकाळच्याच टायमाला 5-5 मिनिटाच्या अंतरानं. दिवसभर काहीच करायचे नाही यूट्यूबवर, बस असंच. आणि मी मध्ये लाईव्ह पण घ्यायची सोडली होती. लाईव्ह पण घ्यायची सोडली होती. खूप अडचणी येत होत्या, बऱ्याच काही घाणेरड्या कमेंट येत होत्या लाईव्ह घेतल्यावर. त्याच्यामुळे मी कधून लाईव्ह पण सोडली. लाईव्हनं वॉच टाईम पूर्ण होतो आणि व्ह्यूज पण त्याच्यात काउंट होतात. लाईव्ह सोडून दिली. मग आता जानेवारीपासून मला असं कळलं की आपण कुठंतरी चुकालो. आपलं चॅनलवर काम करून काहीच फायदा नाही, काहीतरी करायला पाहिजे चॅनलविषयी. एवढं करून सुद्धा काहीच फायदा नाही असं वाटलं. मग जानेवारीपासून मी लाईव्ह कंटिन्यू घेतली. रात्रंदिवस असं काहीच म्हणलं नाही, वेळ टाईम म्हणला नाही. 5-5, 6-7 तास मी लाईव्ह घेतली. वॉच टाईम काय पूर्ण झालेला नाही. वॉच टाईम लागतो 4,000 तास, 4,000 घंटे. आणि व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओचे पाहिजे 10 मिलियन. माझे व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओनी झाली. आणि जानेवारीपासून थोडं चेंज पण केलं मी व्हिडिओ टाकायला, एका तासानी. मग चांगले व्ह्यूज येऊ लागले. 10K असे 50K असे एका व्हिडिओला येऊ लागले. असंच करत जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्चला माझा व्हिडिओ रँक झाला. 3.8 मिलियनवर गेला. त्या व्हिडिओने माझं इथपर्यंत आणलं. एकच व्हिडिओ पुरी झाला. 9 दिवसामध्ये 10 मिलियन म्हणजे 38 लाखावर गेला माझा व्हिडिओ. 38 लाखावर गेला की म्हणजे 1 कोटी माझे व्ह्यूज होऊन गेले. आणि मार्च महिन्यामध्ये 1 कोटी झाले. आणि 1 एप्रिलला यूट्यूबनी मला ईमेल दिला. ईमेलवर मेसेज दिला. मग ते मेसेज चेक केला आम्ही. असंच माझ्या कामानं 2-3 दिवस तसेच गेले. 1 एप्रिल ते 2-3 दिवस असंच गेलं. असं आलं तसं आलं, लेकरायला ते सांगलो. मग आता आम्हाला काहीच कळतच नव्हतं ना. मला काही कळतच नव्हतं कोणाला दाखवायचं चॅनल, कोण आहे अनुभवी, त्याला असं दाखवावं असं वाटलं. मग एका भाऊला दाखवलं आम्ही. त्यांनी जेवढा प्रयत्न म्हणजे त्यांना जेवढं येते तेवढा प्रयत्न केला. दुसऱ्या पण भावाला दाखवलं, त्यांना पण जेवढा येईल तेवढा प्रयत्न केला. काही यश आलेलं नाही. दुसऱ्या पण भाऊला दाखवलं, 2-3 असे 2-3 दाखवले चॅनल. 1 स्टेप पहिल्या स्टार्टला एका भाऊनी 1 स्टेप पूर्ण केली. त्याच्यात काही जे काही प्रोसेस असते ते पूर्ण केलेलं आहे. ते 1 स्टेपमध्ये पूर्ण जे प्रोसेस असते ते पूर्ण केलेलं आहे. आणि 2 स्टेपला खूप प्रॉब्लेम येऊ लागला. खूप प्रॉब्लेम म्हणजे मला असं एवढं कंटाळा येऊ लागला, मला एवढं टेन्शन येऊ लागलं. माझा पूर्ण एप्रिल महिना असा टेन्शनमध्येच गेला बघा. आणि मला असं वाटू लागलं चॅनल सोडूनच द्यावं का, की असं वाटू लागलं सोडूनच द्यावं असं. म्हणजे आपण एवढं करालो तर काहीच फायदा नाही असं वाटू लागलं. ते 2 स्टेप पूर्ण व्हायला खूप अडचणीच येऊ लागल्या. मग असंच एक यूट्यूबवरचाच भाऊ माझ्या लाईव्हला येत गेले. त्यांनी मला मदत केली आणि असं चॅनलविषयी सांगितल्यावर 2 स्टेप त्या भाऊच्या हातात म्हणजे आम्ही काम दिलं की 2 स्टेप एका बारीतच एका दिवसातच पूर्ण झाली. आज 2 स्टेप केली की दुसऱ्या दिवशी पूर्ण झाली.
पूर्ण झाली की 3 स्टेप असते. 3 स्टेप यूट्यूब चेक करून माझं चॅनल मॉनिटाईज करून टाकलं. त्या भाऊनी खरंच एवढं प्रोसेस केलं की बस खटपट करून एका बारीतच खूप अनुभव आहे त्या भाऊला. खूप खूप धन्यवाद भाऊ. त्या भाऊचं नाव आहे, त्याचं चॅनल पण आहे संतोष शेतकरी, आणि ते माझ्या लाईव्हला येत गेले म्हणा. असे संतोष नावाचे भाऊ खूप येत गेले, पण असंच त्यांचं पण चॅनल मोनोटाईज झालेलं आहे. मग आम्हाला मदत केली, त्यांचा म्हणजे संपर्क साधून आम्ही प्रोसेस करून टाकली. मग झालं माझं चॅनल मोनोटाईज. आता अर्निंगला पण लागलेलं आहे, आणि आणखी काही खूप प्रोसेस आहेत. त्या भाऊच्या संपर्क साधून आम्ही पूर्ण करत आहोत प्रोसेस. सगळ्या प्रोसेस त्यांच्याच संपर्काखाली आणि त्यांच्याच मदतीने माझ्या सगळ्या चॅनलच्या प्रोसेस पूर्ण होत आहेत. आणि खूप खूप धन्यवाद संतोष भाऊ, मला खूप मोठी मदत केली. मी एवढी मेहनत केली तेवढी तुम्ही पण माझ्या चॅनलला मोनिटाईज करून मेहनत केली. खरंच खूप आभारी आहे मी तुमची. खूप छान वाटते. माझं चॅनल मोनोटाईज झालं, आता अर्निंगला पण लागलेलं आहे, आणि काही प्रोसेस आहेत त्या भाऊच्या संपर्काने आम्हाला मदत मिळत आहे आणि करत आहेत. नवीन ताई आणि भाऊ बघत आहेत, ज्यांना चॅनलविषयी माहिती पाहिजे असेल तर संतोष भाऊशी संपर्क साधू शकता आणि त्यांची मदत घेऊ शकता. मदत करू शकतात त्यांनी आणि करतात पण. त्यांची ID आहे शेतकरी संतोष, हे तुम्ही सर्च करून बघा. त्यांचे पण व्हिडिओ आहेत असेच कॉमेडी, शेती कामाची, शेतीविषयी. त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मदत घेऊ शकता संतोष भाऊची. त्यांनी मदत करू शकतात आणि करतात पण. खूप अडचणीतून माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे. तर मंडळी, आज माझी 55,800 यूट्यूब फॅमिली पूर्ण झालेली आहे. खूप खूप धन्यवाद यूट्यूब फॅमिली. आता असंच तुम्ही सपोर्ट ठेवा. लवकरच आपण सिल्वर प्ले बटन हासिल करू, ही अशी माझी इच्छा आहे. असंच सपोर्ट ठेवा तुम्ही. असंच व्हिडिओ बघत जा, सपोर्ट करा तुमच्या ताईला. एक शेतकरी ताई, शेतकरी महिला शेतकरी ताई, मदत करा. खूप खूप धन्यवाद यूट्यूब फॅमिली. 55,800 माझी यूट्यूब फॅमिली पूर्ण झाली. आता काही दिवसातच 1,00,000 यूट्यूब फॅमिली पूर्ण होईल आणि आपण सिल्वर प्ले बटन हासिल करू, अशी मला आशा वाटते. धन्यवाद. असंच सपोर्ट ठेवा. कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.